चला आता जाऊयात. जय मल्हार घोटी या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. राज आणि ज्ञानूची जोडी पाहायला भेटते. दुसऱ्या बाजूने एस ग्रुप भोसपाडा संघाकडनं शुभम पहिल्या षटकामध्ये येईल. 3 ओव्हर मॅच आहे हे लक्षात घ्या. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे या इनिंगची. मागे चालला बॉल, पाहूया त्यावेळेस काय घडलं नाही. तिथे पाहायला गेलं तर अजून एक डॉट बॉल आलाय. दोन्ही लगातार डॉट बॉल आलेले आहेत. सुरुवात इनिंगची झालेली दिसत नाहीत अजून. हा फटका चांगला आहे, फ्लॅट चाललाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु काही करू शकणार नाहीत. चेंडू निघालाय लॉंगरला बीट करून, चेंडू सीमा पार, चौकार. चौकारानंतर आलेला अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 4 बॉलचा खेळ झालाय, 4च धावा झाल्या, 3च ओव्हरचा मॅच. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या तरी शांत ठेवलंय राजला. हे सगळ्यात महत्वाचा गोलंदाजाला इथे कामगिरी महत्वाची करतोय शुभम. पिच पुन्हा एकदा प्रयत्न चांगला राहिलाय. बॉल बॅक ड्राईव्ह फटका होता, सिंगल मिळाली आहे. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा आता मिळाल्यात. जोरदार प्रहार केला होता, पाहतो थोडासा यावेळेस दुखापती झालेला दिसतोय गोलंदाज, कारण वेगवान बॉल अडवलाय त्यानं. तोपर्यंत 2 धावा घेऊन गेलेत. 6 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिमचा बॉल आता राहिलाय, पाहूयात लास्ट बॉल वरती काय घडेल. ऍडव्हान्टेज आता प्रत्येक टीम कडे आहे. 3-3 ओव्हरच्या मॅच मध्ये ऑलरेडी 4 ओव्हर तुम्ही खेळलात. 4 बॉलर तुमच्याकडे आहेत. मग आता 3च बॉलरचा वापर इथे होणार आहे. हाई लोवर फुल टॉस ओव्हरची यावेळेस समाप्ती होत असताना पाहायला भेटते. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त 6 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला भेटलाय. लेग बाईज एक सिंगल येते आणि आता सिंगलने धावा झालेल्या आहेत. 7 बॉलचा खेळ झाला आणि 7च धावा. चांगली कामगिरी करतायत एस ग्रुप भोसपाडा टीम. पहिला सामना गमावला, दुसरा मॅच जिंकला, तिथून तो कॉन्फिडन्स मिळालाय बॉलिंग मध्ये, बॅटिंग मध्ये. आणि त्यामुळे आता सध्या तरी त्याच जोरावरती जय मल्हार घोटी संघाला देखील थोडंसं शांत ठेवलं असं दिसतंय. आता हा फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला निघालाय, चेंडू सीमा पार, आलाय तो चौकार.
हा वाईट बॉल आलेला आहे. धाव फलक आता 12. ओ चांगला हा फटका आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग राहुल कडनं. बॉल फेकी होईपर्यंत तिथेही पाहायला गेलं तर फक्त सिंगलच मिळते. ओपनिंगची जोडी खेळते, परंतु मी म्हणेन गोलंदाजाचं कौतुक करेल की दोन्ही खेळाडूंना शांत ठेवण्यामध्ये ते यश मिळालंय. मोठे फटके तितकेही आलेले नाहीत. धावफलक फक्त झालेला आहे 14. 3 ओव्हर हा सामना आहे. 1.4 चा खेळ झालाय. योगेशचं षटक. अजून एक चांगला बॉल विकेट कीपर कडे चाललाय. बीट करतोय. पुन्हा एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय आता याही इनिंग मध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. संघर्षाचा डंका भरपूर वेळा पिटला गेला आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत राजला तो कॉन्फिडन्स मिळाला नाही या इनिंगला. 100च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. 10 बॉलला 10 धाबा करून परतलाय आणि आली ही विकेट. बोल्ड आउट होतोय. 2 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात फक्त 14. झेल पकडण्याचा तो प्रयत्न आणि आता झेल निसटलाय. त्यानंतर तिथे धावाही काढल्या जातील. राहुलचा हा पहिला चेंडू पाहायला गेलं तर चांगला राहिला होता. संधी गमावली जाते योगेश कडनं. 2 धावा मिळाल्या. टोटल स्कोर कार्ड 16. हाला मॅक्झिमम सिक्सर. भरपूर वेळानंतर हा स्ट्रोक आला आणि तथा पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये तो स्ट्राईक कमी मिळाली होती ज्ञानेश्वरला आणि आता जशी मिळाली आहे तसे आता मोठे फटके येत आहेत. झेल सोडलाय तुम्ही आणि आता त्याचा परिणाम दिसतोय. तो पकडला असता झेल तर कदाचित हा षटकारी वाचला असता, परंतु तसा न घडता विपरीत घडला आणि आता धावा यायला सुरुवात झाली आहे. धाव फलक 22. आता ती विकेट धोक्यामध्ये आहे. पाहुयात राहुल जज करतोय. सिंगलला पुन्हा डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल ही धाव. 2 धावा याही वेळेस मिळत आहेत. 24 वरती स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न होता, चांगला बाउन्स मिळालाय. स्क्वेअर लेगला खेळण्याचा तो प्रयत्न होता, तिथे बीट करतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी. ओव्हरला 10 धावा आतापर्यंत आला, 24 झालात. अंतिम बॉल आहे जिथे टार्गेट सेट करायचं आहे आता अजय मल्हार घोटी टीमला. ज्ञानू स्ट्रायकर एंडला आहे. 7 स्लोअर 1 पुन्हा चांगला हाताळलाय आणि तिथे आला अजून एक डॉट बॉल. चला इनिंगची समाप्ती होते. पहिला इनिंगचा वाजवी खेळ. 24 झालात, 18 करायचे आहेत 25. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. या कॅप्टन वाफाळे सिंग आणि विपक्षामध्ये क्लासिक इगतपुरी. क्लासिक इगतपुरी. चला या टॉस साठी आपण 3 ओव्हरचा मॅच आहे पुढचाही, ते लक्षात घ्या. चला क्लासिक इगतपुरी शहबाज भाई, चला या टॉस साठी. चला केला जाईल टॉस. एक गाव एक पोल मध्ये आपण जो ग्रामीणचा पोल पाहिला त्याबद्दल क्वालिफायचा राऊंड पुढचा मॅच होणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टीम पाहणार आहोत. क्लासिक इगतपुरी आणि विपक्षामध्ये वाफाळे टीम. 3 ओव्हर मॅच. बॅट्समन चला भोसपाडा, बॅट्समन लवकर जा, तोपर्यंत हा टॉस कंप्लीट होतोय. एकनाथजी डगळे सरांच्या शुभ हस्ते. एकनाथजी डगळे सरांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि आता चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करायची आहे वाफाळे टीमला. तोपर्यंत आता या इनिंग कडे वळूयात जिथे छोटं मोठं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. 18 बॉल आणि 18 बॉलला करायचे आहेत 25. पहिलाच बॉल दूरवरने खेचलाय, पाहूयात. फटका चांगला आहे, गॅप मध्ये मारलाय, सिंगल मिळाली आहे. 2चा कॉल दिसतोय. राहुल वेगवान धावतोय आणि आता बॉल स्ट्रायकर एंडला फेकी झालाय. तोपर्यंत 2 धावा. राजची गोलंदाजी पाहायला भेटते. पहिलाच ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत पहिला चेंडू हाताळणी आणि सध्या तरी 2 धावा घेऊन गेलेत विनोद आणि राहुल. गेल्याच मॅच मध्ये विनोदनं अर्धशतक नोंदवलेलं आहे. इथेही आपण पाहतो एक्सा कव्हरला फटका खेळलाय. पाहूयात पुन्हा काय घडेल. सिंगल मिळाली, सिंगल वरती समाधानी आहे. 2 बॉल 3. काल 3 अर्धशतके, आज 2 अर्धशतके आपल्याला पाहायला भेटलेत. कदाचित उद्याही पाहायला भेटतील, कारण उद्याही रती महारथी या शहापूर तालुक्यातील आपल्याला या मैदानावरती दिसणार आहेत. ओ हा चांगला बॉल आहे. पूर्णपणे आपण पाहत आहोत राहुलसाठी हा बीट करून निघतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि त्याच्यामध्ये खालोखाल राहिलाय. उंची मिळालेली नाही त्या बॉलला, त्यामुळे तिथे फलंदाज बाउन्सर साठी कदाचित तयारीत असावा, त्यामुळे प्लॅन मिस. आता हा फटका चांगला खेळाय, खाली क्षेत्र आहे. पाहूयात कबस स्वीपर, चेंडू सीमा पार निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार.
मच नीडेड 4. सगळ्यात महत्वाचा हा 4. चौकाराने धावा झाल्या टोटल 7. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल 7 धावा. 14 बॉलला आता 18 करायचे आहेत. हा बॉल चांगला आहे. लेग स्टिक वरनं निघालाय, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. कोणताही प्रयत्न नव्हता स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी, त्यामुळे तो निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. ऑफस्टिकच्या बाहेर जास्तच आहे. व्हाईट बॉलचा इशारा आता मंगेशजी उबाळे सरांकडनं होतोय. धावा झाल्यात आता 8. चांगला बाउन्सर यावेळेस देखील आपण पाहत आहोत. टायमिंग तितकेही जुळलेले नाहीत. फिल्डर आहेत. सिंगल यावेळेस फक्त मिळेल. ओव्हरची समाप्ती. गडी न गमावता धावा काढल्या गेल्यात 9. चांगला फटका आलाय यावेळेस. फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार. षटकार. सामना सोपा आहे. आता 11ला 10च करायचे आहेत. टोटल स्कोर कार्ड 15. चला, पहिली विकेट आलेली आहे इथे. अजून एक चांगला बॉलची हाताळणी झालेली आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन होतं, त्याच्यामध्ये हा डॉट बॉल आला. आता 8 बॉलला 9 करायचे आहेत. ही ओव्हर जर चांगली राहिली तर मग कमबॅक होऊ शकते जय मल्हार घोटी टीमचं, कारण विनोदची विकेट मिळाली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता इथून काही होऊ शकतंय. हा बाउन्सर वेट करून मारलाय. स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल आता निघालाय मिड ऑफ कडे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आला होता, तोपर्यंत 2 धावा घेऊन गेला निलेश. 2च्या मदतीने धाव फलक 18. ओव्हरचा लास्ट बॉल बाकी आहे. 7 बॉल मध्ये आता 7 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल टू बॉलचं इक्वेशन या मॅच मध्ये. पुढचा एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला भेटेल, जिथे ग्रामीण एक गाव एक पोल मधील एका बाजूला क्लासिक इगतपुरी आणि दुसऱ्या बाजूला वाफाळे संघ. आजच्या दिवसाचा तो क्वालिफायचा राऊंड त्या पोलचा असेल. तोपर्यंत या मॅच कडे पुन्हा वळूयात. आणि आता हा फटका, हो पुन्हा एकदा बॉल अडवलाय. अंतिमचा बॉल आहे आणि त्याच्यावरती घडेल काय पाहूयात. प्रयत्नच केलेले नाही, त्यामुळे तिथे ही विकेट आलेली आहे. निलेशला प्रयत्न करणं गरजेचं होतं. 1+ विकेट. बॅट्समन आउट झाला निलेश. 19 झाल्यात, मग आता 6ला 6 पाहिजेत. चला, नवीन बॅट्समन धावत या, पळत या.
पहिल्या बॉलवरती पाहूयात. बॉल अडवला गेला आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर इथे येईल ती सिंगल. 5 बॉलला आता 5 हव्या आहेत. हलक्या त्याने इथेही खेळलाय. पाहूयात यावेळेस धावा येतील. योगेश भाऊ उबाळे यांचं आगमन झालेलं आहे. या भर पावसामध्ये आपलं स्वागत आहे. बरोबर संध्याकाळचं सत्र होत चाललंय आणि आता त्यांचं आगमन झालंय. मंगेशजी उबाळे साहेबांचे बंधू आहेत आणि आता बॉल मागे निघालाय. नशिबाची साथ मिळाली आहे. पंचांनी वाईट कळवला आणि आता चेंडू सीमा पार. विजय यावेळेस मिळालाय भोसपाडा टीमला. चला अभिनंदन आहे भोसपाडा टीम. चला पुढचा मॅच लगेचच चालू होईल. तोपर्यंत प्लेयर ऑफ द मॅच चला योगेश ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. योगेश